में केंजा गने राया रो पहले सुमरान किया नीवा इंगा केंजा गने राया रो पहले सुमरान किया नीवा सुरती देने पहले पूजा गन राया नीवा आदिवासी मिले मासी भजन किया नीवा केड़ा पे लाजने ने इरा तेरी मावा गणराजा देवा केड़ा पे लाजने ने इरा तेरी मावा गणराजा देवा पहले पूजा गणराया नीवा आकी पुंगर बेल पतरी केंजे नि गणराया आकी पुंगर बेल पतरी सुरती देने पहले पूजा गणराया नीवा आदिवासी मिले मासी सेवा किया नीवा केड़ा पे लाजने ने इरा तेरी मावा गणराज देवा केड़ा पे लाजने ने इरा तेरी मावा गणराज देवा पहले पूजा गणराया नीवा पेड़ा पे नदा किया ना केंजे नि गणराया पेड़ा पे नदा किया ना सुरती देने पहले पूजा गणराया नीवा आदिवासी मिले मासी स्वागत किया नीवा केड़ा पे लाजने ने इरा तेरी मावा गणराज देवा केड़ा पे लाजने निसर्गरम्य डोंगराळ प्रदेशात राहणारा अनुसूचित जनजातीचा समाज आणि अनुसूचित जमातीचा समाज अनेक वर्ष शिक्षणापासून वंचित असलेला हा समाज. या समाजातील बालकांनाही शिक्षण मिळावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं राज्य सरकारने आश्रमशाळा या योजनेची सुरुवात केली. सुरुवातीस आश्रमशाळा ही योजना राज्याच्या शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली होती. 1975-76 पासून ही योजना समाज कल्याण विभागाने राबवली. मात्र 1984-85 पासून आश्रमशाळा ही योजना आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली आली. शिक्षणाचे अन प्रगतीचे जनजातीच्या विकासाचे बीज पेरले संकल्पाचे अखंड व्रत हे सेवेचे. तळागाळात शिक्षण प्रसाराचा जणू हा एक संकल्पच बनला आणि महाराष्ट्र शासनाने हा संकल्प सिद्धीस नेला. आज नागपूर विभागात 80 शासकीय तर 146 अनुदानित आश्रमशाळा आहेत. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतका अनर्थ एका अविद्येने केला हे सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले. शिक्षणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे शाहू महाराज या सर्वांचे कार्य अतुलनीय आहे. जाती, धर्म किंवा आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचाही शिक्षणाचा हक्क मारला जाऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आश्रमशाळेचे कार्य महाराष्ट्रात सुरू झाले.
दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा आणि मद्यपान या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून जनजातीतील मुलांना बाहेर काढून त्यांच्या उत्तम शिक्षणाची सोय आश्रमशाळांनी केली. त्यासाठी प्रशस्त वर्गखोल्या, श्रेष्ठ शिक्षकांची उत्तम चमू, मल्टीस्किल प्रयोगशाळेद्वारे औद्योगिक प्रशिक्षण, भव्य क्रीडांगणे, खेळांचे प्रशिक्षण, आणि त्यासाठी प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य आश्रमशाळांनी सुरू केले. आश्रमशाळेतील मुलांना क्रीडा स्पर्धांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त होणे हा इथल्या प्रशिक्षणाचाच परिणाम आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांचा थेट संपर्क व्हावा यासाठी कम्प्युटर लॅबची सोय करून देणे आणि त्यात कौशल्य मिळवणे हे महत्त्वाचे कार्य आश्रमशाळेतर्फे होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचनालयाची सोय आश्रमशाळांमध्ये करण्यात आली असून शब्दकोश अभियान हा उपक्रम इथं नियमितपणे राबवला जातो. शब्दकोश अभियान उपक्रम अंतर्गत मी मीरा जाधव आजचे शब्द सादर करत आहे. मराठी ते इंग्लिश. अशुद्धला अस्वच्छ म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये इम्प्युअर म्हणतात. IMPURE इम्प्युअर. विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार घडावे यासाठी आश्रमशाळेत सामूहिक प्रार्थना, चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला जाणाऱ्या बेपत्ता विमानाची शोध मोहीम तीव्र. ज्येष्ठ चित्रकार रझा कालवश. आजचा सुविचार, शब्द हे शस्त्रासारखे असतात, ते जपून वापरा. मी दिनेश येल्लुरे. आजचा विशेष सर्कल कान्होजी आंग्रे यांची पुण्यतिथी. सांस्कृतिक कार्यक्रम, पहले पूजा गणराया नीवा आकी पुंगर बेल पतरी
केंजेने गणराया आकी पुंगारा बेल पतरी सुरती देने पहले पूजा गणराया नीवा आदिवासी मिलेवासी भजन किया नीवा फेरा पेन लाजने देरा तेरी मावा गणराज देवा फेरा पेन लाजने देरा तेरी मावा गणराज देवा. स्वच्छता अभियान हे कार्यक्रम चालवले जातात. दरवर्षी शाळेसाठी लागणारा गणवेश, पाठ्यपुस्तकं, शैक्षणिक साहित्य, प्रथमोपचारासाठी लागणारे साहित्य तसंच औषधं या गोष्टी राज्य शासनाकडून मुलांना पुरवण्यात येतात. दररोजचा पोषक आहार मुलांना देण्यात येतो. विद्यार्थी सभा तसंच पालक सभेसाठी मीटिंग हॉलची सोय आश्रमशाळेत आहे. या व्यतिरिक्त मुलांना काही तक्रारी करायच्या असल्या तर त्यासाठी इथे एक तक्रार पेटी ठेवलेली असते. या तक्रारी रीतसर योग्य व्यक्तींपुढे येतात आणि त्यातूनच मार्ग काढला जातो. आश्रमशाळेचे कार्य उत्तम रीतीने चालावे यासाठी शाळा व्यवस्थापन समिती SMC नेमण्यात येते. या समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून अडचणी दूर करण्यात येतात. या समितीत प्रामुख्याने पालकांचा समावेश असतो. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा त्यासाठी आमच्या इथे त्यांना को एज्युकेशन देण्यात येतं. को एज्युकेशन म्हणजेच मुलामुलींचे एकत्रित शिक्षण. सर्व शिक्षा अभियान यांचे प्रतिनिधित्व करणारे राजू आणि मीना या कार्टूनची माहिती आपल्याला असेलच. आणि हा आमचा नेहमी प्रयत्न असतो, कारण असं केल्याने स्त्रियांविषयी पुरुषांना आणि पुरुषांविषयी स्त्रियांना आदर निर्माण होतो आणि हे आमचं ठाम मत आहे. कधी कधी आश्रमशाळेबाहेरील व्यक्ती किंवा आश्रमशाळेशी निगडीत असलेली व्यक्ती यांच्या मार्फत या आदराच्या भावनेला तडा जातो. स्वसंरक्षण कसं करावे याचं विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण देत असतो. राणी दुर्गावती, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाचे आदर्श आम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतो. यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असतं. कलंकित जीवन जगण्यापेक्षा स्वाभिमानानं मरण कधीही चांगलं, हे राणी दुर्गावतीचे विचार आजही सार्थक ठरतात. दुर्गाल मता मावा राणी रे दुर्गाल रंदे लढे माता माता मावा राणी रे दुर्गाल रंदे लढे माता. गणमल लादे राजधानी कीता गणमल लादे राजधानी कीता वाने वाने मुगल सैन्य घेरी कीता वाने वाने मुगल सैन्य घेरी कीता मुगल पाचाना दुर्गानी कीता मावा रानी रे दुर्गल रंदे लड़े माता माता मावा रानी रे दुर्गल रंदे लड़े माता माता मावा रानी रे दुर्गल रंदे लड़े माता. तर मुलांनो, आज मी तुम्हाला सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श म्हणजे काय याविषयी सांगणार आहे. बघा, पुष्कळदा असं घडतं की एखादा व्यक्ती आपल्याला स्पर्श करतो तर आपल्याला त्याचा राग येतो.
पण अनेकदा असंही घडतं की काही व्यक्तींचा स्पर्श आपल्याला आवडतो, जसं आपली आई किंवा बाबा किंवा आजोबा. म्हणजे यांचा स्पर्श आपल्याला हवाहवासा वाटतो. म्हणजेच काय की काही स्पर्श आपल्याला नकोसे वाटतात आणि काही स्पर्श आपल्याला हवेसे वाटतात. याविषयीचे काही प्रसंग आपण आता दृश्य स्वरूपात बघणार आहोत. आईचा हा स्पर्श हवाहवासा वाटतो. यालाच सुरक्षित स्पर्श असं म्हणतात. या व्यक्तीचा हा स्पर्श नकोसा वाटतो. याला असुरक्षित स्पर्श असं म्हणतात. तर मुलांनो, असा असुरक्षित स्पर्श झाला तर तुम्ही काय कराल? काय करायचं मॅडम? आपण आता दृश्य स्वरूपात बघणार आहोत. अशा वेळेस शक्य तितक्या लवकर, शक्य तितक्या दूर पळून जावे. अशा व्यक्तीची शक्य तितक्या लवकर पोलिसात तक्रार करावी. तर मुलांनो, अशा परिस्थितीवर मात करता येते, मात्र यासाठी आपण जागरूक असलो पाहिजे. ए पोरी, इकडे. काय काका? तुझं नाव काय बेटा? माझं नाव सायली. अरे वा, तुला चॉकलेट आवडतात? हो. माझ्याकडे भरपूर चॉकलेट्स आहे. हो. हे घे. तुला अजून हवाय? हो. मग चल माझ्या बरोबर, माझ्याकडे भरपूर चॉकलेट्स आहेत. चल आपण दूर जाऊ. कोमल, झाला का तुझा अभ्यास? हो काका. चल बाजारात जाऊया. नाही ना काका, मॅडम रागवतील मला. अरे मॅडम बाहेर गेले आहेत. तू चल, मी कुणाला सांगणार नाही. 10 रुपये देईल तुला. हो काका, ठीक आहे, चला. विद्यार्थिनींनो, सावधान सावधान. परवानगी घेतली का? कुठं चाललात बाहेर? परवानगी घेतल्याशिवाय बाहेर जायचं नाही. चला हो आत. कोणत्याही विद्यार्थिनींनी बाहेर जाताना महिला अधीक्षकेची तसेच मुलांनी पुरुष अधीक्षकाची परवानगी घेतल्याशिवाय बाहेर जाऊ नये.
सावधान, रात्री एकटे बाहेर जाऊ नका. शाळेच्या आसपास असलेल्या जंगलात किंवा गावात एकटे फिरू नका. सावधान, कोणीही कुठल्याही प्रकारचे आमिष दिल्यास ते स्वीकारू नका. अपरिचित व्यक्तीने दरवाजा वाजवल्यास दरवाजा उघडू नका. विद्यार्थ्यांनो सावधान, सावधान. नशेचे पदार्थ स्वीकारू नका. सावधान, पैसे स्वीकारू नका. विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांना अनेक सूचना दिल्या जातात. एकटं बघून जर तुमचा कोणी फायदा घेत असेल तर त्याची तक्रार मुख्याध्यापकांकडे जरूर करा. 100 हा पोलिसांचा नंबर नेहमी लक्षात ठेवा आणि गरज असल्यास त्याचा वापरही करा. कुणाला सांगू नको बरं, असं जर कोणी म्हणत असेल किंवा अशी जर कोणी लपवाछपवी करत असेल तर बिलकुल घाबरू नका. अनुसूचित जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारनं आश्रमशाळा योजना उदयास आणली. सरकारचा मूळ उद्देश स्पष्ट आहे. म्हणूनच आश्रमशाळांमधील पवित्र वातावरण दूषित होऊ नये ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येणार नाही, माणुसकीला काळीमा फासल्या जाणार नाही, याकरता सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. लैंगिक अत्याचार हा गंभीर गुन्हा आहे. तो घडू देऊ नका आणि घडत असेल तर तो लपवू नका, कारण हा गुन्हा लपवला तर तो पुन्हा पुन्हा घडण्याचा धोका संभवतो. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, याकरता सगळ्यांनी सरकारला मदत करा. लैंगिक शोषण ही एक सामाजिक विकृती आहे. तिचे शिक्षणाच्या माध्यमातून उच्चाटन करणे हे आमचे कर्तव्य आहे. म्हणूनच आदिवासी विकास विभाग नागपूर यांच्यातर्फे जागृती या वृत्तचित्रपटाची निर्मिती आम्ही केली आहे. याचे सादरीकरण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण आश्रमशाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाविषयी जागृती निर्माण व्हावी या उद्देशपूर्तीसाठी उचललेले एक छोटेसे पाऊल आहे. जनजागृती व्यतिरिक्त आश्रमशाळेतील सर्वांनीच म्हणजे विद्यार्थी, विद्यार्थिनी, तिथे काम करणारे कर्मचारी, शिक्षक वर्ग आणि पालक वर्ग ह्या सर्वांनीच जागरूकता बाळगावी आणि ती किती आवश्यकता आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आपली संवेदनशीलता आणि प्रसंगावधान हे एखाद वेळेस कोणाचे तरी जीवन वाचवू शकते याची आपणा सर्वांना जाणीव आहे. चला तर आपण आपले कर्तव्य करूया.